श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा 17 सप्टेंबर म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष 2 ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृ हे पृथ्वी तलावरती येतात असे मानले जाते. पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान तसेच तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा ज्याला आपण पितृश्राद्ध असेही म्हणतो. तर हे एकूण 15 दिवस चालत असते. पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्याला वंशजांना सुख समृद्धी देतात. पितृपक्षात दानधर्म, प्राण्यांना अन्नदान, ब्राह्मण भोजन इत्यादी कर्म केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्ती होते असेही म्हटलं जातं. तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. जर आपण हे उपाय केले तर कितीही प्रखर असणारा पितृदोषापासून आपली मुक्ती होते आणि जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. हा स्पर्श केल्याने 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल. पितृ तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल. तर अशी कोणती झाडे आहेत, आपण कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः हा मंत्र नक्कीच लिहा. जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात, जसे की घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या अडचणी येत असतात, घरावरती कर्ज वाढत जातं. तसेच घरातील मुलं जी असतात तर ती हट्टीपणा करतात, मुलांची प्रगती होत नाही. कधी बघा, लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग्य हा जुळून येत नाही. भरपूर शिकलेले असतात, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी प्राप्ती होत नाही. तसेच आपला एखादा छोटासा किंवा एखादा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्येही प्रगती होत नाही, त्यामध्ये सतत अडथळे येत असतात. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे वाढत जातं. कुटुंबामध्ये सतत भांडणे, कलह, मतभेद यांसारख्या गोष्टी घडत असतात. कुटुंबामधील जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये अंतर येतं, एकोपा राहत नाही. तर या समस्या ज्या आहेत त्या पितृदोषामुळे होत असतात. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा अडचणी येतात आणि याच कारणाने तर आपण पितृदोष आहे असं आपल्याला माहितीसुद्धा होतं. म्हणून जेव्हा आपण या घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी एखाद्या गुरुजींकडे जातो, आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे किंवा आपल्या घराला कुणीतरी करणीबाधा, दोष लावलेले आहेत असं जेव्हा आपल्याला खूप वाटतं आणि जेव्हा आपण ब्राह्मणांकडे, ज्योतिषांकडे जातो, त्यांचा सल्ला घेतो, त्यावेळी ते आपल्याला अशा काही पूजा सांगतात आणि ह्या पूजा केल्याने आपल्या घरातील दोष दूर होतील असंही सांगतात. परंतु जर घराला पितृदोष लागलेला असेल तर अशा वेळी तुम्ही कितीही मोठी पूजा केली, कितीही केलं तरीही पितृदोष हा दूर होत नाही. एका वेळी आपल्याला देव माफ करू शकतो परंतु आपले पितृ हे आपल्याला कधीच माफ करू शकत नाही. पितृ जे आहेत तर ते फक्त सेवेने किंवा काही उपाय केल्यानेच दूर होतात. म्हणून या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला होईल तेवढी पितरांची सेवा, श्राद्ध, पिंडदान उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. यामुळे कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये या झाडांना स्पर्श करायचा आहे. यामुळे 3 पिढ्यांचा कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होईल. यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड.
आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. यामुळे कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर हा केला जातो. ज्योतिषशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो. पितृदोष हा त्यापैकी सगळ्यात प्रमुख आहे आणि त्यामुळे पितृपक्षात पिंपळ, विशेष पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप मोठा फायदा होतो. म्हणून या पितृपक्षामध्ये जर तुमच्या घराजवळ या पिंपळाचे झाड असेल तर या वृक्षाला तुम्हाला नियमितपणे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना एक तांब्याच्या कळशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तसेच दररोज संध्याकाळी या वृक्षाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला नियमितपणे या पितृपक्षामध्ये हे करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून पिंपळ वृक्षाची अशी पूजा करायची आहे. तर ती कराच, परंतु ज्यांच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर अशांनी छोटंसं एखादं जे पिंपळाचं रोप असतं ते तरी आपल्या घराच्या बाजूला कुठेतरी एका कुंडीमध्ये लावायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला हा उपाय जो आहे किंवा ही जी पूजा आहे ही तुम्हाला करायची आहे. सगळ्यात पहिले एका तांब्यामध्ये थोडंसं जल घेऊन त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्याच्यासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि या वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम पितृदेवाय नमः हा प्रभावी जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपला जो उजवा हात आहे तो या वृक्षाला लावून आपल्याला पूर्वजांची माफी मागायची आहे. पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. पूर्वजांना सांगायचं आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. तुमचे आशीर्वाद हे सदैव आमच्यावरती राहू द्या. घराची प्रगती होऊ द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड, ज्याला आपण वटवृक्ष असंही म्हणतो. शास्त्रामध्ये वटवृक्षालाही खूप महत्त्व दिले जाते. वटवृक्ष हे सर्वात लाभदायक झाड मानले जाते. भगवान शिव हे याच झाडांमध्ये वास करतात. त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये वटपूजेचं महत्त्व आहे. पितृपक्षात या झाडाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी या वृक्षाला काळे तीळ आणि थोडंसं कच्चं दूध घालून 1 लोटा जल हे अर्पण करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच कुटुंबामध्ये काही अडचणी असतील तर पूर्वजांना मनोभावे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेलफळ आणि बेलाच्या पानांचा रस हा वापरला जातो. पितृपक्षाच्या काळात या झाडांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच अकाली मरण पावलेला पितृ असेल त्यांना शांती मिळते असे सुद्धा म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता लक्ष्मी स्वतः बेलाच्या झाडाखाली वास करतात. त्यामुळे या झाडाचे महत्त्व अधिकच वाढते आणि म्हणूनच तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर नक्की तुम्हाला या झाडाला दररोज जल अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या वृक्षाखाली तुम्हाला लावायचा आहे. दररोज 11 प्रदक्षिणा तुम्हाला या वृक्षाला करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला उजवा हात लावून पितरांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांची माफी मागायची आहे. असं केल्याने आपले पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. त्याचबरोबर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि असं मानलं जातं की पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा केल्याने पितर देखील संतुष्ट होतात. त्यासोबतच माता लक्ष्मी घरात वास करते. पितृदोषाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा पितृपक्षामध्ये नियमितपणे करू शकता. तुळशीला सुद्धा नियमित जल अर्पण करून दिवा लावून आपल्याला आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे. यामुळे सुद्धा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात. या 4 झाडांपैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तर त्या झाडाची तुम्हाला पितृपक्षामध्ये 15 दिवस पूजा करायची आहे. जर तुमच्या घराजवळ एकही झाड नसेल तर तुम्हाला या 4 झाडांपैकी जे झाड जिथे कुठे मिळेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय
मी सांगितलेला आहे हा करायचा आहे। तसेच पितृपक्षामध्ये 7मुखी 8मुखी किंवा 12मुखी रुद्राक्ष धारण केल्याने सुद्धा पितृदोष हा दूर होतो। यामुळे तुमच्या गळ्यात अजूनही रुद्राक्ष नसेल तर तुम्ही नक्की या पितृपक्षामध्ये असा रुद्राक्ष जो आहे तर तो धारण करू शकता। तसेच पितृपक्षामध्ये संध्याकाळी जिथे पाणी ठेवले जाते, जसे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये माठ असेल किंवा फिल्टर असेल किंवा हंडा असेल, तर तिथे पितरांच्या नावाने दिवा लावावा। असं म्हणतात की यामुळे घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा। तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।